संबुद्धस्स नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर आपला कालचा भाग दीपंकराने केलेली भविष्यवाणी हा समाप्त झाला होता। दीपंकर बुद्धांनी जे भविष्यवाणी केली ज्या तापसाची, तो तापस सिद्धार्थ गौतम हा बोधिसत्व अवस्थेमध्ये असताना जे त्यांनी बुद्धत्वासाठी दृढ संकल्प केला, त्याची पूर्ती करण्याकरिता ध्यान साधना करून अभिज्ञा प्राप्त केल्या। त्यानंतर बुद्ध बनण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे ते आहे पारमी। पारमी म्हणजे पूर्णत्व। पूर्णत्वात जाण्यासाठी, या मार्गाने चालण्यासाठी त्यागमय जीवन पाहिजे। त्या व्यक्तीचे 4 प्रकारचे त्याग पाहिजे: पुत्तपरित्याग, भार्यापरित्याग, अंगपरित्याग, धनपरित्याग, या प्रकारचे 4 प्रकारचे परित्याग असेल तर तो पारमिता पूर्ण करून बुद्ध बनतो। म्हणून आज आपण ज्या पारम्या आहे, पूर्णत्वास नेणाऱ्याला पारम्या म्हणतात। बुद्धत्वाकडे नेणारी जी पारमी आहे त्या आज पारम्यांचा आपण अभ्यास करूया। भगवान बुद्धांनी पारमीबद्दल 10 पारमी, 10 उपपारमी, 10 परमत्त पारमी, परमार्थ पारमी अशा एकूण 30 पारमी आहे। त्यामधल्या जे दान पारमी पहिल्या 10 पारम्या आहे, त्यामध्ये या 10 पारमिता येतात। त्यामधली थोडक्यामध्ये भगवान बुद्धांनी या पालीच्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे: दानं शीलं च निक्खम्मं वीर्यं पञ्ञा च पञ्चमं क्षान्तिमेत्तादिष्ठानं सच्च उपेक्षा च दासमं। भगवान बुद्धांनी या 10 पारमिता या 2 ओळीमध्ये सांगितलेल्या आहे। दान पहिली पारमी, शील दुसरी पारमी, नष्कर्म्य तिसरी पारमी, वीर्यं चौथी पारमी, पञ्ञा 5वी पारमी, खंती 6वी पारमी, खंती म्हणजे शांती, मेत्ता 7वी पारमी, मेत्ता म्हणजे मैत्री, अधिष्ठान 8वी पारमी, सत्य 9वी पारमी आणि उपेक्षा 10वी पारमी। म्हणून दानं शीलं च निक्खम्मं यामध्ये 3 पारम्या आलेल्या आहेत। वीर्यं पञ्ञा च पञ्चमं याच्यामध्ये 2 पारम्या आलेल्या आहेत। 3 आणि 2 5 म्हणजे पंचमं। खंती मेत्ता अधिष्ठानं यामध्ये 3 पारमिता आलेल्या आहेत। सच्च उपेक्षाच दशमं, सत्य आणि उपेक्षा एकूण 10 पारमिता आहेत।
तर आपण आज पहिल्या पारमीची जानकारी घेऊया, अभ्यास करूया। मैं बुद्ध अवश्य होऊंगा। तो तापस सुमेध नावाचा तापस म्हणतो, मैं बुद्ध अवश्य होऊंगा। इस प्रकार का निश्चय कर बुद्ध बनाने वाले धर्मों का निश्चय करने के लिए सोचा। बुद्ध बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे यावर त्यांनी आपलं मन लावलेलं आहे, चिंतन मनन सुरू केलेलं आहे। बुद्ध बनाने वाले धर्म कहाँ है, ते धर्म कुठे मिळतील? ऊपर और नीचे है व 10 दिशाओं में है। स्वतःच्या मनात विचार करू लागले की ते धर्म कुठे मिळतील, वर आहे की खाली आहे की 10 दिशामध्ये आहे। इस प्रकार क्रम से सभी धर्मों यानी धातुओं पर विचार करने लगे। क्रमाक्रमाने सर्व जे धर्म आहे, जे धातु आहे त्यावर विचार सुरू आहे। फिर प्राचीन काल में बोधिसत्वों द्वारा सेवित प्रथम पारमिता, जेवढे काही बोधिसत्व होते आतापर्यंत आणि नंतर बुद्ध बनले, त्या साऱ्या बोधिसत्वांनी कोणत्या ज्ञानाचा, कोणत्या धर्माचा अभ्यास केला ते त्यांनी त्यावर मन लावलं। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पहिल्या दान पारमीचा अभ्यास केला। बुद्ध बनण्यासाठी काय आवश्यक आहे? दान पारमी। दान पारमी को देख उसने अपने आप को समझाया। स्वतःच्या मनाला त्यांनी समजवलं। पंडित सुमेध, अब से तुझे पहले दान पारमिता पूरी करनी होगी। स्वतःच्या मनाला समजावून सांगत आहे की सुमेध, यानंतर तुला दान पारमिता पूरी करावी लागेल। जिस प्रकार पानी का घड़ा उलटने पर अपने को बिल्कुल खाली कर पाणी गिरा देता है। पाण्याचा घडा आपल्याच्यानं उचलणं होत नाही तर त्याला काय करतो आपण? पलटवून देतो। पलटवून दिल्यानंतर तो पुरेपूर हलका घडा झाला। अशाच प्रकारे बुद्ध बनण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टीचं पालन करायचं आणि हा घडा हलका करायचा। 3 प्रकारच्या अग्नींना विझवून, रागाग्नी, द्वेषाग्नी, क्रोधाग्नी, हे मोहाग्नी, राग द्वेष मोह, 3 प्रकारच्या अग्नीने याला शांत करायचं, हलकं करायचं। और फिर वापिस ग्रहण नहीं करता, त्या घड्यामध्ये पाणी टाकलं तर पुन्हा एकदा फेकून दिल्यावर दुसऱ्यांदा त्या घड्यामध्ये पाणी टाकले जात नाही। इस प्रकार घन सब धन यश पुत्र दारा, दारा म्हणजे पत्नी, धन यश पुत्र आणि पत्नी अथवा खुद का शरीर, अंग प्रत्यंग, किसी का भी कुछ ख्याल न कर जो कोई भी याचक आवे उसकी सभी इच्छित वस्तुओं को ठीक से प्रदान करते हुए बोधि वृक्ष के नीचे बैठकर तू बुद्ध पद को प्राप्त होगा। नंतर जे भविष्यवाणी केली त्यावर चिंतन सुरू आहे की जे काही माझ्याजवळ असेल ते मी दान करत राहील। म्हणून एका जन्मामध्ये आपल्या मुलाबाळांना आणि पत्नीला ज्याने मागितली त्याला देऊन टाकलं, हात धरलं, बांधून ठेवलं आणि त्याच्या स्वाधीन केलं। एका व्यक्तीने डोळा मागितला, असं पाहता पाहता बोट टाकलं डोळ्यामध्ये, तो डोळा काढून देऊन दिला। म्हणून हे जे दान आहे ते बोधिसत्व अवस्थेमध्ये व्यसंत राजाचं दान, हे महादान आणि डोळा काढून देण्याचं शिवीराजा, ह्या 2 जन्मामध्ये बोधिसत्व असताना त्याने महात्याग केलेला आहे। पती पत्नीचा त्याग, बांधून दिले ज्याच्यासोबत ज्याने मागितलं त्याच्यासोबत बांधून दिले, डोळा ज्याने मागितला काढून तर बोट टाकून
डोळा बाहेर काढला, त्याच्या हातात दिला. म्हणून म्हणतात धनाचा त्याग केला, धनपरित्याग, स्वतःच्या शरीराचा त्याग केला, अंगपरित्याग, आपल्या पत्नीचा मुलाबाळाचा त्याग केला, भार्यापरित्याग, या प्रकारे ते त्याग करतात. पुत्रपरित्याग, पुत्रांचा सुद्धा त्याग केला. अंग प्रत्यंग, किसी का भी कुछ ख्याल न कर, जो कोई भी याचक आवे उसकी सभी इच्छाएं वस्तुओं को ठीक से प्रदान करते हुए बोधिसत्व के नीचे, बोधि वृक्ष के नीचे बैठकर बुद्ध पद को प्राप्त होगा. त्या दीपंकर बुद्धाने जे भविष्यवाणी केली त्याच्यात की हे या प्रकारे तू जाऊन बोधिसत्व बुद्ध बनेल. इसीलिए पहले तू दान पारमिता की पूर्ति के लिए दृढ़ संकल्प यानी अधिष्ठान कर. इसीलिए कहा, अहो बुद्ध बनाने वाले धर्मों को यहाँ वहाँ ऊपर नीचे दसों दिशाओं में जितनी भी धर्म धातुएं हैं उन सब में ढूंढते हुए मैंने पूर्व महर्षियों को द्वारा सेवित महान मार्ग महापद को दान पारमिता को देखा. यांनी सर्व मार्ग शोधून काढले, सर्व मार्गाला तपासून पाहिलं आणि तेव्हा त्यांना आढळलं की पहिलेचे ऋषीमुनी कोणत्या मार्गाने जात होते. तर सर्वप्रथम त्यांना दिसलं दानाच्या मार्गाने जात होते. म्हणून पहिली पारमी दान पारमी. और समझाया, पहले तू दृढ़ता पूर्वक इस दान पारमी को ग्रहण कर. मनाला समजवू लागला की आपल्या मनाला सांगतो की हे दान पारमीत आहे, इला ग्रहण कर. यदि बुद्ध पद के पाने की इच्छा है तो दान की परम सीमा तक चला जा. जर बुद्ध बनायचं असेल तर दानाची सीमा लांग, सीमेच्या पार जा, चिंता करू नको. या प्रकारे त्यांनी आपलं मन त्या दान मार्गावर लावलं. ढूंढते हुए मैंने पूर्व महर्षियों के द्वारा सेवित, त्यांनी जे आचरण केलेले आहे पूर्वीच्या लोकांनी ते मी शोधलेलं आहे आणि ते आहे दान मार्ग. दानावर आरूढ होऊनच त्यांनी बुद्ध बनले. दान पारमिता को देखा. यदि बुद्ध पद के पाने की इच्छा है तो दान की परम सीमा तक चला जा. जिस प्रकार पानी का भरा घड़ा उल्टा करने पर अपने सारे पानी को गिरा देता है, कुछ भी बचा नहीं रखता, इसी प्रकार तू उत्तम मध्यम अधम सभी तरह के याचकों को पा. औंधे घड़े की तरह अपने सर्वस्व का दान कर. जसा घडा उलटा मारला, पाणी जे राहते एक थेंब पाणी त्याच्यात शिल्लक राहत नाही, अशा प्रकारे तू सुद्धा आपली पत्नी, मुलंबाळं, धनदौलत याच्यामध्ये तू अजिबात आसक्त होऊ नको, निरासक्त होय. जसं काही मडकं उघडं मारलं त्याच्यामध्ये एक थेंब वाचत नाही पाणी, अशा प्रकारे तुझ्यात सुद्धा कुठल्याही प्रकारची आसक्ती वाचू नये, अशा प्रकारचा बन. जसे काही एखाद्या घड्याला उलटे केलेले आहे त्या प्रकारे आपलं सर्वस्व जे काही आहे तू ज्याजवळ प्रिय असेल कोणी मागितलं तर द्यायचं. या प्रकारे ही दान पारमिता. दूसरी आहे शील पारमिता. बुद्ध बनाने वाले धर्म इतने ही नहीं हो सकते. पुन्हा चिंतन करू लागले, खरंच या दान पारमिताने मी बुद्ध बनणार का? तर एवढूशा दान पारमीने का पुढे आहे काही? तेव्हा त्यांनी आपल्याच मनामध्ये चिंतन सुरू केलं की नाही, बुद्ध बनण्यासाठी एवढूशा एका दान पारमितीने होणार नाही, पुन्हा काहीतरी असलं
पाहिजे, म्हणून त्यांनी एवढंच होऊ शकत नाही असा विचार केला. और भी सोचते हुए उसने द्वितीय पारमिता, दूसरी पारमिता कोणती आहे? शील पारमिता. शील पारमिता को देखकर सोचा, पंडित सुमेध, अब से तुझे शील पारमिता भी पूरी करनी होगी. स्वतःच्या मनातच त्यांनी विचार केला की नाही, आता हे झालं दान पारमितेचं. दान पारमी पूर्ण केल्यानंतर शील पारमी सुद्धा पूर्ण करावी लागेल. जिस प्रकार चमरी म्हणजे मृग, हरणाचं चमडं, अपने जीवन की परवाह न कर, हरिण काय करते? आपल्या जीवाची पर्वा करत नाही, पण अपनी पूंछ की रक्षा करते. हरण काय करते? आपल्या शेपटीची रक्षा करते. अपनी पूंछ की रक्षा करती है. इसी प्रकार तू भी अब से जीवन की भी परवाह न कर, शील रक्षा करते हुए बुद्ध पद को प्राप्त होगा. शीलाची रक्षा केल्याशिवाय बुद्धत्व प्राप्त होणे अशक्य है. इसीलिए तू द्वितीय शील पारमिता की पूर्ति का दृढ़ संकल्प कर. इसी से कहा है, यह बुद्ध बनाने वाले धर्म इतने ही नहीं होंगे. पुन्हा त्यांनी चिंतन केलं, बुद्ध बनवणारे धर्म काय दोनच आहे काय? दान पारमिता आणि शील पारमिता? नाही, या पलीकडेही काहीतरी असायला पाहिजे असा विचार करू लागला. इतने ही नहीं होंगे, और भी जो धर्म बुद्ध पद की प्राप्ति में सहायक है उन्हें भी ढूंढना चाहिए. पुन्हा बुद्ध पदावर मार्गावर आरूढ होण्यासाठी काय काय आवश्यक आहे त्याला मी पुन्हा शोधलं पाहिजे. यह सोचते हुए अपने पूर्व महर्षियों से सेवित द्वितीय पारमिता शील पारमिता को देखा. नंतर सारे ऋषी मुनी संन्यासी पूर्वी कोणत्या पारमितेचा अवलंब करत होते, आचरण करत होते, ते त्यांनी आपल्या दिव्य चक्षुने बघितलं. और अपने मन को समझाया, तू इस दूसरी शील पारमिता को दृढ़तापूर्वक ग्रहण कर. मनाला समजवते की बघ, पहिली पारमिता दान पारमिता ते तर पुरी करायचीच आहे, त्यानंतर पुन्हा सुरक्षा पाहिजे तर शील पारमिता पूर्ण करावी लागेल. उन्हें भी ढूंढना चाहिए. यह सोचते हुए उसने पूर्व महर्षियों के सेवित द्वितीय पारमिता शील पारमिता को देखा और अपने मन को समझाया, तू इस दूसरी शील पारमिता को दृढ़तापूर्वक ग्रहण कर. यदि बुद्ध पद की इच्छा है तो शील की चरम सीमा पर तक पहुँच. शील इतकं पालन कर की खूप त्याची सीमा नाही. सीमा तक पहुंच जा. जिस प्रकार चमरी चाहे मर जाए लेकिन किसी चीज़ में फंसी अपनी पूंछ को हानि पहुंचाने नहीं देती. एखादी गाय काय करते? चमरी गाय म्हणजे जिच्या अंगावर काळे पांढरे पट्टे राहते ना, तिला म्हणतात जास्त दूध देणारी चमरी गाय. जर्सी गाय, बरोबर, चमरी गाय म्हणतात. याच्यामध्ये चमरी शब्द आहे, पूर्वीचा जुना शब्द आहे. उसी प्रकार चमरी चाहे मर जाए, ती जीवाची पर्वा करणार नाही. आपलं शेपूट जर कायच्यात फसलं असेल तर ते काढण्यासाठी पुरी ताकद लावे.
अपनी पूंछ को हानि पहुंचाने नहीं देती, उसी प्रकार चारों भूमिया में सील की पूर्ति करते हुए चमड़ी की पूंछ की भांति अपने सील की रक्षा करे। माता यथा नियम पुत्तम एक पुत्तम अनुरखे, है ना। माता आपल्या एकुलत्या एक पुत्राची कशा प्रकारे रक्षा करते, अशीच चमरी गाय आपल्या एकुलत्या एक शेपटाची रक्षा करते, त्याला तुटू देत नाही, कारण ते शेपूट आहे म्हणून तिच्या पूर्ण शरीरावरच्या माशा हाकलता येते, आणि बांडर असलं तर याने हाकलता येत नाही, म्हणून ती कोशिश करून आपल्या शेपटाची रक्षा करते। ही होती दूसरी पारमिता, सील पारमिता। तीसरी पारमिता कोणती आहे? नष्कर्म, नष्कर्म्य। आता नष्कर्म्य कशाला म्हणतात? फिर विचार हुआ, बघूया आता। फिर विचार हुआ बुद्ध बनाने वाले धर्म इतने ही नहीं होंगे। पुन्हा त्यांनी विचार केला, ह्या दोनच पारम्या असेल का? दान पारमी, सील पारमी नाही, पुढे काहीतरी असायला पाहिजे म्हणून विचार केला। और भी सोचते हुए तृतीय नष्कर्म्य पारमिता को पूरा करने का विचार मन में आया। पंडित सुमेध, अब से तुझे नष्कर्म्य पारमिता भी पूरी करनी होगी। मनातल्या मनात संदेश आला की तू सुमेध, तुला एवढ्याच याच्यावर नाही, दोनच पारम्यान भागणार नाही बुद्ध बनण्यासाठी, तुला पुन्हा पारमिता पूर्ण कराव्या लागणार, आणि ती मिळाली नष्कर्म्य। नष्कर्म्य पारमिता भी पूरी करनी होगी, त्याला म्हणतात निष्काम। जिस प्रकार जेल म्हणजे बंधनागार में चिरकाल तक रहने वाला मनुष्य भी जेल के प्रति स्नेह नहीं रखता, ज्या व्यक्तीला बंदिस्त करून ठेवलेला आहे त्याला वारंवार ते बंदिस्त केलेलं आवडेल का? नाही। असाच ज्याच्यामध्ये काम भरलेला आहे तो व्यक्ती बुद्धत्वाकडे जाणार, आणि त्याच्यामध्ये काम वासना शिल्लक राहणार, आणि तो बुद्धत्वाकडे जाणार, असं शक्य आहे का? निष्काम। वहाँ न रहने के लिए ही उत्कंठित रहता है, इसी प्रकार तू सब योनियों भवों को जेल सदृश ही समझ। बोधिसत्वाच्या मनात विचार लागला की काय आहे जेल? हे जन्म, जेवढ्या जन्मामध्ये योनीमध्ये जन्माला येणार ते काय आहे? बंधनगार, जेहेल आहे, जेहेल। जिथे जिथे जन्म घेणार तिथे तिथे त्याला जेल समज। सब योनियों से उपकर उन्हें छोड़ने की इच्छा कर नष्कर्म की ओर झुक, इस प्रकार तो बुद्ध पद को प्राप्त होगा। तुला झुकावं लागेल कोणत्या मार्गावर? पारमीवर, आणि दोन पारम्या झाल्या, तिसरी पारमी नष्कर्म्य पारमी, ही सुद्धा पालन करावं लागेल, झुकावं लागेल। इस प्रकार तो बुद्ध पद को प्राप्त होगा, इसीलिए तू तृतीय नष्कर्म्य पारमिता की पूर्ति का दृढ़ संकल्प अधिष्ठान कर। दृढ़ संकल्प म्हणजे अधिष्ठान। इसीलिए कहा है बुद्ध बनाने वाले धर्म इतने ही नहीं होंगे। पुन्हा तो विचार करू लागला, बुद्ध बनणारे धर्म एवढेच नहीं है, जो जो भी बुद्ध पद की प्राप्ति में सहायक धर्म है उन्हें मैं ढूंढना चाहिए, मुझे ढूंढना चाहिए। एवढ्याने जमणार नाही, पुढे काय आहे पुन्हा तो धर्म आपल्याला शोधावा लागेल।
यह सोचते हुए पूर्व विषयों से सेवित तृतीय नश्कर में पारमिता को देखा, तो इस तीसरी नश्कर में पारमिता को दृढ़ता पूर्वक ग्रहण कर। यदि बुद्ध पद की प्राप्ति की इच्छा है तो नश्कर्म्यता की भी सीमा को पार कर जा। जिस प्रकार चिरकाल तक जेल में रहकर उसके दुखों को झेले मनुष्य को उस जेल के प्रति राग उत्पन्न नाही होगा। या व्यक्तीने एखाद्या जेलामध्ये 20 वर्ष 60 वर्ष काढले, पुन्हा त्या जेलाची आसक्ती राहील का? नाही. पुन्हा तो विचार करेल की मी या जेलामध्ये कधी येणार नाही, बल्कि उससे छूटना ही चाहता है, त्या बंधनातून मुक्त हो इच्छितो। इसी प्रकार तू सब योनियों को जेल की तरह समझ और उन योनियों से छूटने के लिए नष्कर्म की ओर चल। या जन्म मरणाच्या जेलामधून जर तुला मुक्त व्हायचं असेल, सुटायचं असेल, तर काय कर? तुला पारमिताची पूर्णता करणे आवश्यक आहे। म्हणून सर्व योनीला जेल समजावे। जेवढे जन्म घेतो त्या जन्माला जेलात हो असं समजावे। इस तरह समझ और उन योनियों से छूटने के लिए नष्कर्म की ओर चल। या साऱ्या दुःखाच्या योनीमधून मुक्त व्हायचं असेल तर नष्कर्म पारमीकडे वळावं लागेल। किती झाल्या? 3. चौथी पारमी काय आहे? मी काय सांगितलं होतं? पालीमध्ये काय सांगितलं होतं? पहिली पारमी कोणती? दानं, दुसरी शीलांच, तिसरी नेक्खम्म नष्कर्म्य, चौथी वीर्यं। वीर्य पारमी। बुद्ध बनाने वाले धर्म इतने ही नहीं हो सकते, और भी सोचते हुए 5वीं वीर्य पारमिता को नंबर दिया, 4था नंबर पाहिजे इथे, 5वां नंबर दिला, 4थ्यावर प्रज्ञा पारमिता दिली, 4था नंबर पाहिजे। सोचते हुए 4थी वीर्य पारमिता को देखकर यह विचार हुआ, पंडित सुमेध, अब से तुझे वीर्य पारमिता भी पूरी करनी होगी। जिस प्रकार मृगराज सिंह सब अवस्थाओं में ईर्ष्यापत में दृढ उद्योगी होता है, म्हणजे सिंहसुद्धा सजग राहण्यामध्ये तो दृढ साहसी असतो, सजगतेमध्ये हुशार असतो, इकडून नजर ठेवणे, तिकडून नजर ठेवणे, पाहत राहणे, बरोबर त्याची तेज नजर, म्हणजे तो इर्यापत म्हणतात त्याला। जसं भिक्षू इर्यापतात असतो, चालताना, बोलताना, उठताना, बसताना, झोपताना, खाताना, पिताना सर्व जानकारी असली पाहिजे त्याला। मी झोपत आहे, मी खात आहे, मी चालत आहे, मी बसत आहे, त्याला म्हणतात संपजानकारी होती। खाई ते पी ते संपजानकारी होती, सर्व प्रकारची जानकारी असली पाहिजे, त्याला म्हणतात, त्या जानकारीला इर्यापत उद्योग। इसी प्रकार तू भी सब योनियों में अब सब अवस्थाओं में दृढ़ उद्योगी, निरालस और यत्नवान हो, बुद्ध पद को प्राप्त होगा। तू सुद्धा काय कर?
उद्योग कर, मेहनत कर, कोणत्याही योनीमध्ये येऊ, मेहनत कर, दृढ उद्योगी बन, निरालसी बन, आलस करू नको, तेव्हा तू बुद्धत्वाला प्राप्त होशील. इसीलिए तू चौथी पारमिता वीर्य पारमिता की पूर्ति का दृढ़ संकल्प कर. इसी से कहा है बुद्ध बनाने वाले इस धर्म इतने ही धर्म नहीं होंगे. पुन्हा त्यांचे तेच शब्द की याच्या पुढे काहीतरी असलं पाहिजे बुद्ध बनण्यासाठी, म्हणून एवढेच नसले पाहिजे, चारच पारम्यानं होणार नाही, पुन्हा काहीतरी असलं पाहिजे. और जो जो बुद्ध पद की प्राप्ति में सहायक धर्म है उन्हें भी खोजना चाहिए. हे जे बुद्ध बनण्याच्या मार्गामध्ये जे मदत करणारे धर्म आहे त्याला मी शोधायला पाहिजे. यह सोचते हुए पूर्व ऋषियों से सेवित चौथी वीर्य पारमिता को देखा. चौथी वीर्य पारमितेला पाहिलं की ज्या पूर्वीच्या ऋषी मुनींनी श्रमणांनी जे आता आचरण केलं आणि ते लोक अनंत झाले, जीवनमुक्त झाले, तो हाच मार्ग असेल, याच सद्गुणामुळे असेल असं म्हणून तो चिंतन करतो. बुद्धत्व प्राप्ति में सहायक धर्म है, उन्हें भी खोजना चाहिए. यह सोचते हुए पूर्व ऋषियों से सेवित चौथी वीर्य पारमिता को देखा. पांचवें, तू इस पारमिता को दृढ़ता पूर्वक ग्रहण कर. यदि बुद्धत्व प्राप्ति की इच्छा है तो वीर्य को सीमा के पार जा. वीर्य पारमितेची सीमा आहे त्याच्या पलीकडे जा. जिस प्रकार मृगराज सिंह बैठते, खड़े होते, चलते, सदैव निरालस, उद्योगी तथा दृढ़ मनस्क होता है. सिंह काय करतो? चालताना, उठताना, बसताना प्रत्येक क्षण सजग राहतो. उसी प्रकार तू भी सब योनियों में दृढ़ उद्योग को ग्रहण कर वीर्य की सीमा को के अंत पर जा. अंत पर जाकर बुद्ध पद को प्राप्त करेगा. दीपंकर बुद्धाची जी भविष्यवाणी आहे की या मार्गाने चालून तुला हे प्राप्त होणार. आज आपण वीर्य पारमी पाहिली, 4 पारमिता पूर्ण झालेल्या आहे. उद्याला बाकीच्या पारमिता बघूया. आजच्या या दिनी एवढंच सांगून मी माझी उर्वरित शब्द इथे थांबवतो. सर्वांचे मंगल, सर्वांचे कल्याण. जे काही आपण पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, बुद्ध धम्म संघाच्या गुणाची पूजा करून, 7ही सम्यक संबुद्धाची पूजा करून, वज्रासनाची पूजा करून, 7 निमित्ताची पूजा करून, बोधिवृक्ष वंदना करून, चैत्य वंदना करून, सत्यपठन करून, अनंताची वंदना करून, भगवान बुद्धाला जलदान करून जे काही पुण्य अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म 4ही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया. या पुण्यकर्माच्या बलाने 4ही दिशेतील देवतांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्याला करतात, कल्याणाची भावना करतात, आपले हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्याने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या सारे आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो.